प्रभू प्रिय संत जन हो, प्रेमाने बोलूया धन निरंकारची। आज आपण रक्षाबंधन या विषयावरती चिंतन करणार आहोत। आजचा जो सण आहे हिंदू संस्कृतीमध्ये, आज रक्षाबंधन हा जो सण आहे या सणाला खूप महत्त्व आहे। हा सण पवित्र मानला जातो, पवित्र नात्यांचा पवित्र सण मानला जातो। तर या सणाचं आध्यात्मिक दृष्टीनं काय महत्त्व आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। रक्षाबंधन, रक्षा म्हणजे सुरक्षा, सुरक्षेचं बंधन। हे जे रक्षाबंधन आहे, या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भावाला सांगते, मी हे जो पवित्र धागा बांधलेला आहे, तू माझं प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक माझ्या संकटामध्ये, कोणतंही संकट येऊ दे, त्या संकटामध्ये तू माझी रक्षा कर, तू माझं संरक्षण कर। काही ठिकाणी बहीण भावाला बांधते, तर काही ठिकाणी पत्नी पतीला बांधत असते। तर बघा की नात्यांमध्ये थोडा फरक आहे, परंतु उद्देश मात्र एकच आहे, ते म्हणजे रक्षा, म्हणजे सुरक्षा करणं। असं म्हटलं जातं की बहीण भावाचं जे नातं आहे, जोपर्यंत बहीण माहेरी आहे तोपर्यंत भाऊ तिचं सुरक्षा करू शकतो, परंतु जेव्हा तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते, सासरी गेल्यानंतर जेव्हा ती तिच्या पतीसोबत राहत असते, तर तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तिला साथ देणारा तिचा पती असतो। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पत्नीने सुद्धा पतीला राखी बांधली पाहिजे। हे झालं, परंतु आध्यात्मिकतेनुसार जर याचा विचार केला तर खरं रक्षाबंधन हे तेव्हा साजरं होईल जेव्हा आपण प्रभू परमात्म्याला राखी बांधू। आता प्रभू परमात्म्याला राखी कशी बांधायची? तर प्रभू परमात्म्याला राखी बांधत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करता येईल, आपण मनातून राखी बांधायची आहे निरंकार प्रभू परमात्म्याला, किंवा आपण ज्या पण प्रभू परमात्म्याला मानतो त्याला आपण राखी बांधायची आहे। कारण बघा की आपण पाहतोय हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कलीचा प्रभाव आहे, म्हणजे जिकडे पाहावे तिकडे कलह क्लेश आहेत। कधी कधी बहीण भावाचं नातंसुद्धा शेवटपर्यंत साथ देईल याची गॅरंटी नाही। पती पत्नीचंही नातं काही क्षणापर्यंत साथ देईल, काही क्षणांना साथ देईल याची काही गॅरंटी नाही। आणि कधी कधी असं होतं की एखादं आपल्याला संकट येतं आणि त्या संकटामध्ये आपण एकटेच असतो, त्या ठिकाणी पती असेल की नाही माहीत नाही, भाऊ असेल की माहीत नाही, परंतु हा निरंकार प्रभू परमात्मा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतो। मग खऱ्या अर्थानं आपला खरा रखवाला, खरा रक्षक हा निरंकार प्रभू परमात्मा, जो पण आपला परमात्मा आहे तो, ज्याने ज्या देवाला मानलेले आहे, मग कोणी विठ्ठलाला मानलं असेल, कोणी निरंकाराला मानत असेल, कोणी त्याला कृष्ण म्हणत असेल, कोणी त्याला गुरु नानक म्हणत असेल, कोणी त्याला क्राइस्ट म्हणत असेल, कोणी त्याला गॉड म्हणत असेल, कोणी त्याला अल्लाह म्हणत असेल। प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे, परंतु जो देव आहे तो देव एकच आहे, फक्त काय झाले प्रत्येकाने वेगवेगळी त्याला नावं ठेवलेली आहेत। पण आपली जी मनामध्ये प्रतिमा आहे ते प्रभू परमात्म्याची प्रतिमा आहे। तर काय करायचे, आपल्याला आजच्या या दिवशी प्रभू परमात्म्याला राखी बांधायची आहे। आता प्रभू परमात्म्याला राखी कशी बांधायची, तर आपण मनातून बांधायची आहे। निरंकार प्रभू परमात्मा तो निराकार स्वरूपामध्ये आहे, मग आपण त्याला पाहायचं कसं आणि त्याला राखी बांधायची कशी? आपण त्या निरंकार प्रभू परमात्म्याला एक प्रकाश स्वरूपामध्ये पाहूयात, आणि त्या प्रकाश स्वरूपामध्ये पाहत असताना आपण त्याच्या समोर शांत बसायचं आणि म्हणायचं, हे निरंकार प्रभू, आज या रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला राखी बांधत आहे।
आपण संकल्प केला, तो संकल्प प्रभू परमात्म्यापर्यंत पोहोचला आणि आपण काय करायचं आहे, एक हात पाहायचा आणि त्या हाताला आपण राखी बांधायची, म्हणजे ती राखी आपल्या प्रभू परमात्म्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि त्या बदल्यात निरंकार प्रभू परमात्म्याला असं म्हणायचं आहे, किंवा आपल्या देवाला पण असं म्हणायचं आहे की तूच माझा खरा भाऊ आणि तूच माझा खरा पती आहेस, तूच माझा साजन आहेस. आज मी तुला राखी बांधली आहे, त्याच्या बदल्यामध्ये मला तुझ्याकडून एकच फक्त वरदान हवं आहे, किंवा मला एकच तुझ्याकडून ओवाळणी हवी. तर ती ओवाळणी मला तू कोणती देशील, तर माझं प्रत्येक क्षणोक्षणी रक्षण कर आणि मला प्रत्येक क्षणोक्षणी तुझी साथ हवी आहे. तू माझा हात तुझ्या हातामध्ये घे आणि मला चुकीच्या गोष्टीपासून परावृत्त करत राहा. माझं म्हणजे ज्यावेळेस मी चुकीच्या मार्गावर जात असेल त्यावेळेस मला सतमार्गावरती तू घेऊन ये आणि मला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करून चांगल्या मार्गावरती मला तू घेऊन ये. तू एक माझा मित्रसुद्धा बन. तू माझा मित्र आहेस, तू माझा पती आहेस, तू माझी पत्नी आहेस. जे आपल्याला कोणतं नातं त्याच्याबरोबर बांधता येईल ते बांधायचं आणि आपण निरंकार प्रभू परमात्म्याला राखी बांधायची आणि परमात्म्याला म्हणायचं की आजपासून माझं हे संपूर्ण जीवन मी तुझ्यावरती समर्पित करत आहे. आणि मग जेव्हा आपण हे समर्पित करेल त्यावेळेस प्रत्येक क्षणाक्षणाला संरक्षण करण्याचं काम आपला प्रभू परमात्मा करणार आहे. तो आपलं नक्की रक्षण करतो. तुम्हाला माझ्या जीवनामध्ये घडलेली एक घटना सांगते. एकदा काय झालं, जेव्हा मी घरामध्ये होते आणि घरामधून बाहेर निघाले होते, बाहेर जात असताना मी काय केलं, प्रभू परमात्म्याचं स्मरण केलं आणि प्रभू परमात्म्याला म्हटलं की आज मला बाहेर जायचं आहे. तर बाहेर जात असताना मला एका ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जात असताना मला तू माझ्यासोबत हवा आहेस आणि जर काही कोणतं संकट आलं किंवा काहीही झालं तरी तू माझ्यासोबत राहा असं म्हटलं. आणि जेव्हा मी घराबाहेर पडल्यानंतरनं जेव्हा मी रस्त्याने चालत होते, चालत असताना एक गाडी भरधाव वेगानं पाठीमागून आली आणि जेव्हा ती भरधाव वेगानं पाठीमागून आली आणि गाडीचा एवढा मोठा आवाज झाला आणि मला असं वाटलं की आता ती गाडी माझ्या अंगावर येणार आणि मी संपणार. पण तेवढ्यामध्ये असं झालं की ती गाडी माझ्या पाठीमागे येऊन त्या गाडीनं इतका स्पीडनं टर्न घेतला आणि ती एका साईडला जाऊन अशी आडवी झाली. पण त्याच्यामध्ये असलेल्या ड्रायव्हरलाही काही झालं नाही, परंतु त्या ठिकाणी माझी प्रभू परमात्म्यांनी सुरक्षा केली, कारण मी त्याला जाताना हे बोलून गेले होते. तर हे रक्षेचं बंधन आहे, सुरक्षेचं बंधन आहे. आणि मला खरंच सांगायला खूप गर्व वाटतो की हा निरंकार प्रभू परमात्मा आहे ना, जेव्हा आपण त्याला खऱ्या अर्थानं आपण राखी बांधू, त्याच्याकडून आपण ज्यावेळेस आहे ना समर्पण करू, पूर्ण समर्पण करू, आपल्या म्हणजे सुरक्षेची चिंता आपण सगळी सोडून देऊ प्रभू परमात्म्यावरती आणि निश्चिंत राहू, संतुष्ट राहू. कोणताही मनामध्ये चिंता नाही, मनामध्ये कोणतीही भीती नाही, मनामध्ये कोणतीही अपवित्रता नाही. मन एकदम शुद्ध, पवित्र आणि एकदम निर्मळ ठेवेल आणि प्रभू परमात्म्यावरती माझं संपूर्ण घरादाराची जबाबदारीसुद्धा मी त्याच्यावरती टाकेल. त्यावेळी तो आपली प्रत्येक जबाबदारी उचलतो. कधीकधी तर बघा ना, जेव्हा मी रेग्युलर लाईफमध्ये एखादी गोष्ट मला समजा कधीकधी काय होतं, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला करायची असते आणि आपण ती आपल्या मनाला कधीकधी सांगितलेली असते की हे मला करायचं आहे, पण ऐन वेळेला काय होतं ते विसरून जातं. पण जेव्हा ती गोष्ट करत असताना मी ज्यावेळेस करायच्या आधी प्रभू परमात्म्याला सांगते की प्रभू मला ही गोष्ट करायची आहे आणि मी जर विसरले तर तू मला आठवण करू दे. आणि असं खूप वेळा होतं की मी विसरते आणि एकदम मला टच होतं की हे करायचं आहे. मग ज्यावेळेस आहे ना मी त्याला सांगते ना प्रभू परमात्म्याला, त्यावेळेस ती माझी गोष्ट अजिबात विसरत नाही. सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट होतात आणि व्यवस्थित आठवतात. पण मी जेव्हा त्याला सांगत नाही आणि स्वतःच्या अहंकारामध्ये मला काय तेवढी ती गोष्ट आठवणार का, मला मी ते करणारच,
तर असं म्हणून ज्यावेळेस अहंकार मनामध्ये येतो ना, त्यावेळेस मात्र मी ती गोष्टी निश्चिंतपणे विसरलेली असते आणि पुढच्याचं बोलणं पण ऐकलेलं असतं. असं खूप वेळा घडतं. पण ज्यावेळी मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मी प्रभू परमात्म्याला हर एक गोष्ट समर्पित करते आणि मला चिंता करण्याची कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही. सगळी चिंता माझा प्रभू परमात्मा वाहतो. हा अनुभव आपण सर्वांनी घ्यायचा आहे. आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपण प्रत्येक क्षणाक्षणाला ज्यावेळेस आपण कोणतंही काम करायला, मी जेव्हाही कोणतं काम करायला घेते आणि काम करायला घेत असताना पहिल्यांदा सुरुवातीला प्रभू परमात्म्याचं आव्हान करते की हे प्रभू तू माझ्यासोबत आहे. ज्यावेळेस तू माझ्यासोबत असशील ना, त्यावेळेस मला सफलता नक्कीच मिळणार आहे. मी त्याचं आव्हान करते आणि माझं पाऊल उचलते, त्यावेळेस मला त्याच्यामध्ये नक्की यश आलेलं असतं. मला 100% त्याच्यामध्ये यश येतच. पण जेव्हा मी अहंकाराने एखादी गोष्ट करायला घेते की नाही मला काही जमणार नाही का, मी करूनच दाखवेल, तर तिथं मला 100% अपयश येतं. कारण तिथं कुठेतरी अहंकार आडवालेला असतो. कधीकधी अहंकारामध्ये आपल्याला यश येतंही, पण त्या यशाचा आपल्याला अहंकार होतो. सफलता मिळते कधीकधी, पण आपल्याला त्याचा अहंकार होतो की मी केलं आहे म्हणून होतं. पण ज्यावेळेस आपण प्रभू परमात्म्याला सोपवून ज्यावेळेस हर एक कर्म करतो ना, त्यावेळेस आपल्यामध्ये अहंकार येत नाही. आणि अहंकार हे पतनाचं मुख्य कारण आहे. आपल्यामध्ये जेव्हा अहंकार आला ना, तर त्यावेळी आपल्यामध्ये अहंकाराने अपवित्रता येते, मन बेचैन होतं, अशांत होतं आणि मग त्यावेळी आपली प्रभू परमात्म्याशी नाळ जोडली जात नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, की आपण एखादी गोष्ट परमात्म्याला सांगत असतो, परंतु ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही कारण आपली भावना त्यावेळेस शुद्ध नसते, पवित्र नसते. भावना शुद्ध असेल, पवित्र असेल आणि एकदम निर्मळ असेल ना, तर त्याच्यापर्यंत हर एक गोष्ट आपली पोहोचत असते. आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सर्वांनी हा एक प्रण करूयात की आपला जो प्रभू आहे त्या प्रभूवरती आपलं सर्व जीवन समर्पित करू. त्याची आपली जी जीवनाची सुरक्षा आहे ना, ती सुरक्षा त्याच्या हातामध्ये सोपवू आणि त्याला छान मनाने आपण राखी बांधूयात. आणि मग बघा, एक जीवनामध्ये कसे जीवन सगळं सुरळीत व्हायला सुरुवात होईल. कारण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपल्याला संकट नको असतात. कधी कधी काय होतं, पूर्व प्रारब्धानुसार, आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्या जीवनामध्ये संकट येतात. पण ज्यावेळेस आपण प्रभू परमात्म्याला सोबत ठेवतो, त्यावेळेस संकट ते ती मुंगी एवढी छोटी छोटी होतात. हत्ती एवढं जरी संकट आलं ना, तरी ते मुंगी एवढं छोटं होतं. का? कारण आपल्यामध्ये सहन करण्याची शक्ती वाढलेली असते. सहन करण्याची शक्ती आपल्याला प्रभू परमात्मा देत असतो. ज्यावेळेस आपण शांत असतो ना, आपण शांत असल्यानंतर आपले संकल्प कमी असतात आणि परमात्मा हा 0 फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. त्याची 0 संकल्प म्हणजे निर्विचार स्थितीमध्ये निरंकार प्रभू परमात्मा आहे. मग त्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचण्यासाठी कुठेतरी आपण त्याच्या जवळजवळ कमीत कमी संकल्पामध्ये पोहोचला पाहिजे. जेव्हा आपण नामस्मरण करतो, जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, त्यावेळेस ते करत असताना आपली जवळपास निरसंकल्प स्थिती व्हायला हवी. आणि निरसंकल्प स्थितीसाठी ध्यानधारणेची गरज आहे. नामस्मरणासोबत जर ध्यानधारणा असेल, ध्यानधारणेतून जर नामस्मरण झालं तर आपली निरसंकल्प स्थिती तयार होईल आणि परमात्मा अनुभूती आपल्याला व्हायला सुरुवात होईल. परमात्मा अनुभूतीसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पुरुषार्थ करायचा आहे की आपले संकल्प कमीत कमी कसे होतील. जेव्हा आपले संकल्प कमीत कमी आणि पॉझिटिव्ह संकल्प होतात, त्यावेळेस आपलं मन हळूहळू शांत होत जातं आणि शांत मनामध्ये आपण ज्या पण गोष्टी परमात्म्याशी बोलतो ना, ते परमात्म्यापर्यंत पोहोचतात आणि परमात्माही आपल्याला सिग्नल देत असतो, आपल्याला उत्तर त्याचं देत असतो. आणि आपल्याला ते उत्तर वेगवेगळ्या माध्यमातून देतो. कारण निरंकार प्रभू परमात्म्याला स्वतःचं शरीर नाही आहे. मग तो काय करतो, कोणाला तरी, आपल्या मित्राला असेल, आपल्या मैत्रिणीला असेल, आपल्या आईला, बहिणीला, भावाला, कुणाला नाही कुणाला तरी टच करेल, आपल्या गुरूंना टच करेल, आपल्या कोणी असेल त्याला टच करेल आणि त्याच्याकडून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तो देईल. कारण तो निरंकार स्थितीमध्ये आहे आणि आपल्याला त्याच्याशी जर गप्पा मारायचे, त्याचे संकल्प जर आपल्याला पोहोचायचे असेल, तर आपली ती अवस्था, आपल्या आत्म्याची स्थिती ती ट्रान्स लेवलपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर ती पोहोचत नाही. मग अशा वेळी आपण रेग्युलर लाईफमध्ये आपण आपले संसार करत असतो, आपले संसाराची स्थिती असते, आपण संसाराच्या अवस्थेमध्ये असतो, आपल्याला परमार्थ करताना संसारसुद्धा करावा लागतो. मग अशा स्थितीमध्ये आपले संकल्प त्याच्यापर्यंत पोहोचतात, तो उत्तरही देतो कुठून नाही कुठून. कधी कधी काय होतं, आपण परमात्म्याशी बोलतो आणि आपण सहज यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतो, त्या व्हिडिओमध्ये असा व्हिडिओ येतो की त्याच्यामध्ये आपलं उत्तर असतं.
कधी कधी एखादं पेपर वाचत असताना त्याच्यामध्ये उत्तर सापडेल, कधी एखादं पुस्तक वाचताना त्याचं उत्तर सापडेल. मला तर असं खूप वेळा होतं. मी जेव्हा जेव्हा प्रभू परमात्म्याशी बोलते, त्याला शेअर करते, माझ्या मनातल्या भावना शेअर करते आणि मी त्याला म्हणते की तूच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तूच दे, हट्ट करते ना, तर त्यावेळेस मला त्याचं उत्तर कुठे नाही कुठेतरी मिळतं. कधी कधी यूट्यूबला एखादा छान आध्यात्मिक व्हिडिओ ऐकते, त्याच्यामध्ये उत्तर मिळतं. कधी कधी काय होतं, एखादा समोरून येतो आणि मला त्याच्या म्हणजे सहज बोलून जातो, हे असं असं असं, त्याच्यातून मला उत्तर मिळतं आणि मग मी प्रभू परमात्म्याला थँक्स म्हणते. ही प्रभू परमात्म्याची लीला असते आणि तो आपल्याशी बोलतो आणि आपण जेव्हा त्याच्याशी बोलतो त्यावेळेस तो सुद्धा आपल्याशी बोलतो, तो आपल्याशी संवाद साधत असतो. पण आपल्याला कॅचिंग पॉवर आपली कमी पडते आणि कॅचिंग पॉवर जर आपल्याला आपली वाढवायची असेल ना, तर कॅचिंग पॉवरसाठी आपण प्रभू परमात्म्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि ते एकरूप होण्याची अवस्था